मत्स्य शेतीच्या संदर्भात जर काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल, खेकडा शेतीच्या संदर्भात काय माहिती पाहिजे असेल, त्यानंतर बांबू शेतीच्या संदर्भात काय माहिती पाहिजे असेल. रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री स्कूलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. जुळी नाळ निसर्गाशी माणसाची आणि असाच सह्याद्रीतला निसर्ग आणि माणूस आम्ही तुम्हाला सदैव दाखवायचा प्रयत्न करत आलेलो आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. आज आपले शेततळ आहे बघा, आणि ह्या शेततळ्यावर रान वाढलेलं दिसतंय बघा मित्रांनो. तर आपण हा शेतीपूरक व्यवसाय करतो आणि हा रान वाढलेला, आता हे सगळं रान काय करतं, ह्या शेततळ्यात यायचा प्रयत्न करतं. जंगलाचा नियमच आहे की जंगल काय करतं, जास्तीत जास्त आपलं जंगल कसं वाढवता येईल या माध्यमातून जंगलाचं काम चालू असतं. आणि माणसाचं काम चालू असतं की आपण आपल्यापुरतं ते कसं स्वच्छ करून ठेवता येईल याच्यासाठीचा हा माणूस आणि जंगल निसर्ग याच्यातला हा संघर्ष आहे. आणि हे साफसफाई आता आपल्याला आपण करायला लागलो आहे. ही साफसफाई करून आपला हा मत्स्य शेतीचा व्यवसाय काय आपण काय करतो इथं चालवतो. तर आपण रुहू मासा पाळलेला आहे. तुम्हाला रुहू मासा आणि माशांच्या संदर्भात माशाचा व्यवसाय कसा करावा या संदर्भात काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि रुहू मासा आपण एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय करू शकतो. आणि आपला घर खर्च त्याच्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला मिळतं. जसं आपण बांबू हा एक पूरक व्यवसाय किंवा बांबूची शेती पूरक शेती म्हणून करू शकतो. तुम्हाला जर बांबूची शेतीच्या संदर्भात काय माहिती पाहिजे असेल किंवा त्या व्हिडिओची लिंक कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो आहे. आणि मत्स्य शेतीचा देखील व्यवसाय आपण कसा करतो किंवा कशा पद्धतीने हे करतो ते पण तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. आणि अशा पद्धतीने आपण आता ही तळ्याची साफसफाई करायला लागलो आहे. माझी आई देखील आहे साफसफाई करायला लागलेली आहे तळ्याची इथं. तर अशा पद्धतीनं मत्स्य शेतीच्या संदर्भात जर काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल, खेकडा शेतीच्या संदर्भात काय माहिती पाहिजे असेल, त्यानंतर बांबू शेतीच्या संदर्भात काय माहिती पाहिजे असेल नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.